लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिंडोरी रस्त्यावरील अकराळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार यांची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोनही वाहनांनी पेट घेतला। यात बलेनो कारमधील 2 जणांचा होरपळून जागीच तर एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हा अपघात काल रविवारी 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजच्या सुमारास घडलाय। मृत तिघे परप्रांतीय कामगार होते। या घटनेनं परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते। नाशिककडून राज्य परिवहन महामंडळाची कळवण आगाराची बस क्रमांक MH06S8439 ही जात होती, तर बलेनो कार ही नाशिककडे येत होती। अकराळे फाट्याजवळ बस एका कारला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेली बलेनो कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली। धडकेनंतर काही वेळातच दोनही वाहनांनी पेट घेतला। घटनेचं गांभीर्य ओळखत बसमधील प्रवासी, चालक, वाहक हे प्रसंगावधान राखत बसच्या खाली उतरले। कारला लागलेल्या आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण केलं। कारमध्ये एकूण 6 प्रवासी होते। आग लागल्यानंतर कारमधील मागील सीटवर बसलेले तिघे कारमधून बाहेर पडले, परंतु पुढे असलेले बी चिमा मुगुलाप्पा, कुरवा वेंकटप्पा या दोघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। हे दोनही मृत तेलंगणा येथील मेहबूब नगर येथील रहिवासी आहे। रोजगाराच्या निमित्तानं ते नाशिक शहरातील चोपडा लॉन्स येथे वास्तव्याला होते, तर गंभीर राजू कोहली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। कारमधील बांधकाम कामगार हे वणी येथून काम आटपून नाशिककडे परतत होते। या घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दिंडोरी नाशिक येथील अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। दिंडोरी पोलिसात घटनेची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत हे चालू होतं। अझर कादरी, नाशिक न्यूज, दिंडोरी।